सॉल्व्ड एक्झाम्पल्स पेज 46 वर एक्झाम्पल दिले. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स, अल्फा अँड बीटा दोन रूट असतात, आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² + 6x - 5 is equal to 0, then find alpha plus beta and alpha into beta. बघा आता ते इक्वेशन घेऊया. अल्फा प्लस बीटा मायनस बी बाय ए आणि अल्फा इंटू बीटाची किंमत आहे सी बाय ए. मग आता आपल्याला त्या किमतीपासून इक्वेशन लिहून घेऊया. कंपेअर करा विथ ax² + bx + c is equal to 0. a ची किंमत 2, b ची किंमत 6, c ची किंमत -5. a b c ची किंमत झाली. मग आता आपण काय करूया, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b बाय a मायनस b ची किंमत 6, a ची किंमत 2, बे त्रिक -3 अँड अल्फा बीटा c बाय a, c ची किंमत -5 बाय a ची किंमत 2. म्हणजे आपल्याला अल्फा प्लस बीटाची किंमत मिळाली, अल्फा इंटू बीटाची किंमत मिळाली -3 and alpha into beta -5/2. काळजीपूर्वक लक्ष द्या. एक्झाम्पल सेकंड दिलेलं आहे. द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन x² - 13x + k is equal to 0 if is 7. फाइंड k. आता k ची किंमत काढायची, पण लक्ष ठेवायचं k ची किंमत c च्या ठिकाणी आहे. मग c चा फॉर्म्युला साठी c ची किंमत कोणत्या फॉर्म्युलात मिळते आपल्याला, अल्फा इंटू बीटा मध्ये c बाय a येतो. c बाय a म्हणजे k भागिले 1 येणार आहे तिथं. मग अल्फा इंटू बीटा मध्ये k चा उपयोग होतोय. मग आपण काय करूया, पहिल्यांदा x² - 13x + k is equal to 0 कंपेअर करूया आणि तिथं abc किमती काढूया. पण आपल्याला डिफरन्स दिलेला इक्वेशन तयार होणार आहेत. गणित काळजीपूर्वक बघा. अल्फा प्लस बीटा म्हणजेच काय, -b बाय a इज इक्वल टू मायनस b ची किंमत -13 बाय a, मायनस मायनसचा गुणाकार प्लस, बट अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू 7. डिफरन्स इज 7 म्हणजे अल्फा मायनस बीटाची किंमत काय दिली आपल्याला 7. मग अल्फा प्लस बीटाची किंमत किती दिल्या 13. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बीटाला बीटा जाईल, ॲडिंग इक्वेशन 1 and 2 अल्फाची किंमत मिळेल, तिथून बीटाची किंमत काढा आणि अल्फाने कुणाची किंमत मिळेल, बीटाची किंमत मिळेल. आणि शेवटच्या टप्प्यात बट अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू c बाय a म्हणजेच k बाय 1. अल्फाची किंमत गुणिले बीटाची किंमत बरोबर k ची किंमत आपल्याला किती येणार 30. आता हे गणित मी तुम्हाला प्रत्यक्ष सोडवून देतो डबल. इक्वेशन लिहून घ्या. x²
मायनस 13x प्लस के इज इक्वल टू 0. कंपेअर करा. कंपेअर विथ a x square plus b x plus c is equal to 0. Therefore, a is equal to 1, b is equal to minus 13 and c is equal to k. म्हणजे a b c ची किंमत मिळाली आपल्याला. ओके. लिखाण केल्याशिवाय तुम्हाला गणित समजणार नाही. फक्त लेक्चर्स बघित बसायचं नाही, लिखाण करायचं. अल्फा प्लस बीटा ची किंमत काय येणार आहे मायनस बी बाय ए मायनस बी ची किंमत मायनस 13 बाय ए ची किंमत 1 वजा वजांचा गुणाकार अधिक 13. बट बाळांनो अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली 13. आता त्याला इक्वेशन नंबर देऊया आपण आता. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 13 इक्वेशन नंबर 2. बट अल्फा माइनस बीटा इज इक्वल टू 7 इक्वेशन नंबर 2. गिव्ह रिझन गिवन. गिवन मध्ये दिलेलं आपल्याला बाळांते. म्हणजे काय कुठं दिलंय गिवन मध्ये तर डिफरन्स द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन इज 7. या इक्वेशनच्या अल्फा प्लस बीटाचा जो डिफरन्स येतो तो डिफरन्स 7 आहे. मग आता ऍडिंग इक्वेशन लिनियर पद्धतीने गणित सोडवायचं. बीटाला बीटा जाणार आहे ऍडिंग इक्वेशन 1 and 2. अल्फा plus beta is equal to 13. Alpha minus beta is equal to 7. 2 alpha is equal to 20. Alpha is equal to 20 upon 2. Alpha is equal to 10. Put alpha is equal to 10 in equation 1. एक मध्ये किंमत भरा. इक्वेशन नंबर 1 कोणतं आहे ते व्यवस्थित लिहा. 13. अल्फाची किंमत अल्फाच्या ठिकाणी भरा प्लस बीटा इज इक्वल टू 13 and beta is equal to 13. इथं प्लस आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेल्यानंतर -10 and beta is equal to 3. अल्फा बीटाची किंमत मिळाली. therefore अल्फा बीटा. आता अल्फा बीटाचा फॉर्म्युला काय आहे C बाय A. मग अल्फाची किंमत किती आली 10 बीटाची किंमत 3 C ची किंमत K आणि A ची किंमत 1. ए बी सीच्या पहिल्या इक्वेशन मध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ए बी सीच्या किमती काढल्या तिथं C ची किंमत K आलेली आहे. पुढे काय करूया 10 त्रिक 30 बरोबर K म्हणजे K ची किंमत किती आली आता आपल्याला 30. अल्फा मायनस बीटा गिवन मध्ये दिलेला आहे त्या दोघांचं ऍडिंग केलं अल्फा आणि बीटाची किंमत काढली. बट अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू K बाय 1 C बाय A लिहिलेलं होतं तिथं किंमत भरली K आणि 10 त्रिक 30 किंमत आपल्याला K ची किंमत जर समजा K ची किंमत आपण जर 30 भरली आणि तिथं अल्फा बीटाच्या दोन किमती काढल्या तर त्या अल्फा आणि बीटा यांच्यातील फरक डिफरन्स जो आहे तो 7 येणार आहे आपल्याला 7 येणार आहे.